नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनची सुरुवात करूयात मनस्वी स्वभावाच्या उदयनराजेंच्या बातमीपासून. आपल्या बहुरंगी आणि बहुढंगी व्यक्तिमत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या उदयनराजेंच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक नवा पैलू समोर आला. साताऱ्यात एका कार्यक्रमात भाषणासाठी उभ्या राहिलेल्या उदयनराजेंनी उपस्थितांचं चांगलंच मनोरंजन केलं. आमंत्रितांना भाषणाचा कंटाळा आला असल्याचा अंदाज घेत उदयनराजेंनी चक्क गाण्यास सुरुवात केली. हमें तुमसे प्यार कितना हे किशोर कुमारच्या आवाजातलं गाणं त्यांनी आळवण्यास सुरुवात केली आणि वातावरण एकदम हलकं फुलकं झालं. साताऱ्यातील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार कार्यक्रमादरम्यान ही रंगत पाहायला मिळाली. यानंतर बघूया सुजय विखे आणि रोहित पवार यांच्या भेटीनंतरही काँग्रेस राष्ट्रवादीतील नगरच्या जागेवरचा तिढा सुटलेला नाहीये. अजित पवार आणि राधाकृष्ण विखे या दोघांनीही नगरच्या जागेबाबत अद्याप कोणताच निर्णय झाला नसल्याचं स्पष्ट केलंय. तसंच सुजय आणि रोहितची भेट ही कौटुंबिक होती असा खुलासाही राधाकृष्ण विखे पाटलांनी केला. नाही, त्याच्यामध्ये काही फार राजकीय गड बंगाल असं मला वाटत नाही. कारण रोहित पवारांचे आजोबा स्वर्गीय आप्पासाहेब पवार हे आपल्या कारखान्यावर सुरुवातीला वर्षभर म्हणून आले. नंतर त्यांनी कार्यकारी संचालक म्हणून काम केलं आणि म्हणून ते एक भावनिक अटॅचमेंट आहे त्या कुटुंबाची आणि आमची पहिल्यापासून. त्यामुळे तो स्वतः आपले आजोबा कुठे राहत होते, कोणत्या वास्तविक इतकं वर्ष केलं त्यांनी, म्हणून ते पाहण्यासाठी आले अशी माझी माहिती आहे. आणि स्वाभाविक आता दोन तरुण मित्र आहेत राजकारणामध्ये, आता त्या पुढे जाण्याची दोघांची इच्छा आहे. तर मला तो दोघांनी काही चर्चा केली असेल आणि एकत्र आल्याने आणि जर दोन्ही पक्षाचा समन्वय वाढत असेल तर काहीच हरकत नाही. असं आहे की याची पुष्कळ अवकाश आहे. अजून चर्चा सुरू आहे, जागा वाटपाचा अजून अंतिम निर्णय व्हायचा आहे. तो झाला की मग मी सांगतो. राष्ट्रवादीची भूमिका जोपर्यंत 48 जागांपैकी राष्ट्रवादीला किती, काँग्रेसला किती आणि मित्र पक्षांना किती हे स्पष्ट चित्र होत नाही तोपर्यंत कुठल्याही जागेच्या बद्दल माझ्यासारख्याने मत व्यक्त करणं उचित नाही. कारण त्याला मग अनेक वेगवेगळ्या प्रकारचे हे फुटतात, म्हणजे अर्थ निघू शकतात आणि त्याच्यातनं समरावस्था निर्माण होऊ शकते, गैरसमज निर्माण होऊ शकतात. यानंतर बघूया पुण्यातील भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांचा सध्या एकच अजेंडा आहे आणि तो म्हणजे मला पुणे लोकसभेचा खासदार व्हायचा आहे. किंबहुना त्यासाठीच त्यांनी आघाडीच्या नेत्यांचे उमरे झिजवायला सुरुवात केली आहे. पण त्यांचा हा भाजप टू आघाडी हा प्रवास नेमका कसा आणि कधीपासून सुरू झाला हे बघितलं पाहिजे. पाहूयात या संबंधीचाच एक खुशखुशीत रिपोर्ट. पुण्यातला हाच तो वाडेश्वर कट्टा, जिथूनच पहिल्यांदा संजय काकडेंनी भाजपच्या विरोधात उघडपणे भूमिका घ्यायला सुरुवात केली. त्यावेळचं निमित्त होतं 5 राज्यांच्या निवडणूक चर्चेचं. काकडेंनी इथं बेलाशकपणे भाजप 5 राज्यांमध्ये हरणार असल्याचं जाहीर करून टाकलं. गंमत म्हणजे काकडेंच्या भाजप विरोधी आकड्यांचा अंदाज चक्क खरा ठरला. 5 राज्यांमध्ये भाजप हरली. मग काय, काकडेंना आणखीनच जोश आला. त्यांनी मग आपले पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी गिरीश बापट यांच्या विरोधात उघडपणे हल्लाबोल सुरू केला. निमित्त होतं बापटांच्या खात्यातील कारभारावर कोर्टाने मारलेल्या ताशेऱ्यांचं. बापटांचा जो काही निर्णय घ्यायचा असेल, समजा हे खूप गंभीर आरोप आहे, ह्याच्यावर काही निर्णय घ्यायचा असेल तर पक्षश्रेष्ठी घेतील, त्यांना काढायचं ठेवायचं हे पक्षाच्या अंतर्गतले बाप आहे. हा माझा विषय नाही आहे. परंतु असे आरोप झाल्यानंतर बापटांनी स्वतःहूनच राजीनामा दिला पाहिजे. याची चौकशी होईपर्यंत बापटांनी स्वतःच राजीनामा दिला पाहिजे. बापटांच्या राजीनाम्याची मागणी करूनही भाजप नेतृत्व आपली दखल घेत नाही म्हटल्यावर मग दबाव तंत्राचा भाग म्हणून काकडेंनी सरळ आघाडीच्या नेत्यांच्या भेटीगाठीचा सिलसिला सुरू केला. आधी शरद पवार, मग अशोक चव्हाणांपाठोपाठ ते सुशील कुमारांनाही ते भेटले. एवढंच काय, छगन भुजबळांनाही ते भेटले. या भेटीनंतर काकडेंनी खऱ्या अर्थाने आपले खासदारकी लढण्याचे मनसुबे जाहीर करून टाकले. आता छगन भुजबळांच्या बाबतीत निवडणुकीचा विषय होता, तो मी त्यांना बोलून दाखवला की मी निवडणूक लढतोय, मला मदत करा. शरद पवारांशी भेटताना निवडणुकीचा विषय झाला नाही का, निवडणुकीचे कुठले विषय. अशोक चव्हाणांना भेटलो त्यावेळेस पण निवडणुकीचे विषय नव्हते झाले. त्यामुळे गाठी भेटी आता निवडणुका जशा जवळ येतील तशा गाठी भेटी वाढणार. प्रत्येक इच्छुक प्रत्येक नेत्यांना भेटणारच, त्याबद्दल काही गैर नाहीच. खासदारकीसाठी काकडे हे असे घोड्यावर बसलेले असतानाच तिकडे अशोक चव्हाणांनी देखील त्यांच्या महत्वाकांक्षेला खतपाणी घातलं जाईल असं विधान केलं. पुण्यातल्या जागेसाठी पुणे काँग्रेस कमिटीने असं म्हटलंय की तिथल्याच उमेदवाराला, पुणे काँग्रेसमधल्याच उमेदवाराला तिकीट द्यावं. कशा पद्धतीने? जो जीता वो सिकंदर ही आमची भूमिका आहे. जो जिंकेल त्याला तिकीट दिलं पाहिजे. आता काँग्रेस नेत्यांनी हवा दिली म्हटल्यावर गप्प बसतील ते काकडे कसले?
त्यांनीही मग पुणे खासदारकीसाठी आपणच कसे सर्वार्थाने सक्षम उमेदवार आहोत हे जाहीरपणे सांगून टाकलं. जसं आपण म्हटलं की सक्षम नेतृत्व त्यांच्याकडे नाही आहे पुणे शहरासाठी. त्या कारणाकरता त्यांना वाटत असं की बाबा संजय काकडेंचं नेटवर्क खाली खूप आहेत, बऱ्यापैकी नगरसेवक निवडून आलेले आहे. आपण मला मानणारा गट समाज, बहुजन समाज असेल, मुस्लिम समाज असेल, हा भरपूर मोठा समाज एक काकडेच्या मागं आहे. मग काकडे आपल्याला गळायला लागतात का? ते लागले तर आपलं शीट शिवर होईल. हा कदाचित त्यांचा जो अंदाज आहे तो कार्यकर्ते बोलून दाखवत असतील, त्यामुळे चर्चा होत असेल. त्याला गांभीर्याने विचार करत नाही, कारण देवेंद्र फडणवीस जोपर्यंत निर्णय घेत नाहीत त्याप्रमाणे मला असं वाटतं की माझं मेरिट आहे, मला घरी येऊन तिकीट द्यावं. भाजपाने घरी येऊन तू उभा राहा, किंवा काँग्रेसने मला म्हणावं तुमची ताकद आहे, आमच्याकडे माणूस नाही, तू काँग्रेसचं तिकीट घेऊ. सन्मानपूर्वक जो मला तिकीट देईल, माझा सन्मान, माझं हे पाहता काय कॅपॅसिटी पाहता, जो सन्मानपूर्वक मला घरी येऊन तिकीट देईल ते मी स्वीकारेन. पुण्याची उमेदवारी मिळवण्याच्या नादात आजवर भाजपचे सहयोगी खासदार असलेले काकडे बंडखोर खासदार कधी बनले हे त्यांनाच कळलं नाही. अशातच अशोक चव्हाणांनीही काकडे हे काँग्रेसचे सदस्यच नसल्यानं त्यांच्या उमेदवारीचा प्रश्नच उद्भवत नाही असा बॉम्ब टाकतात संजय काकडे पुन्हा अस्वस्थ झाले आणि त्यांनी आपला मोर्चा अजित पवारांकडे वळवला. आता सावज टप्प्यात आलं म्हटल्यावर त्याचा वापर झाला नाही तरच नवल. अजित पवारांच्या समक्ष काकडे भाजप विरोधात घडाघडा बोलू लागले. मग भ्रमिष्ट काय, सोंगाड्या काय अशी सगळी शेलकी विशेषणं त्यांनी भाजपवाल्यांना वापरून टाकली. मला असं वाटतं की तुम्हाला कदाचित माहिती नसेल, अजितदादांची माझी जवळ 97 जवळची मैत्री. काही लोकांच्या गैरसमजून, काही लोकांच्या मध्यस्थी म्हणजे काही चुकीच्या मेसेज देण्यामुळं, आणि मी पण थोडा भ्रमिष्ट झालोच होतो म्हणायला, तर त्या भ्रमिष्ठामुळे आम्ही थोडंसं संतुष्ट, पण ते पक्षाबद्दलचे भेदभाव होते, वैयक्तिक काही नव्हते. वापर करून घेतला म्हणजे असं. हो, मला असं वाटतं की लोकल भाजप जी आहे, हां, लोकल भाजप ही आहे ती बहुतेक त्या थरालाच गेलेली आहे. तुम्ही असं म्हटलं की देवेंद्र फडणवीस तुमचा देव आणि त्यांना सोडून तुम्ही कधी जाणार नाही? मी देव कधी म्हटलं नाही, मी भाऊ म्हटलं त्यांना. आता भावांनीच जर एखाद्याला लात मारली तो दुसरा आश्रय घेतोच ना. तो देवेंद्र फडणवीस दोन भावांनी जर का दोन भावांत काही दरी निर्माण झाली किंवा कुणाच्याच ह्याच्यावरनं कोणाच्यामुळे मतभेद झाले, तो दुसरा भाऊ एखाद्या घरात जाऊन बसतो ना, बिचारा ओळख थोडी बसणार. आपलं घर ठरलं का? आपलं घर ठरायचं अजून इतकी ताणाताणी झाली नाही आमच्यामध्ये. काही सोंगाड्यांच्यामुळं थोडंसं झालेलं आहे आमच्या मतभेद व्हायचं ह्याच्यावर आहेत, पण काही सोंगाड्यांमुळं वैयक्तिक देवेंद्र फडणवीसांचे आणि माझे हे मैत्री संबंधित मला वाटत नाही कधी ते दुरावतील. या भेटीत अजितदादांनी काकडेंना अपक्ष न लढण्याचा व्यवहारी सल्लाही देऊन टाकलाय. लोकसभेसाठी तिसरा पर्याय तुमच्या समोर असणार आहे का? नाही, बिलकुल नाही आहे. जसं की अजितदादांनी आत्ताच सांगितलं की लोकसभेमध्ये महाराष्ट्रातनं फक्त एकच खासदार राजू शेट्टी, ज्यांनी पूर्ण आयुष्य घालवलं आहे राजकारणामध्ये, राजकारण म्हणण्यापेक्षा चळवळीमध्ये, म्हणजे महाराष्ट्रातनं एकच खासदार आहे अपक्ष, दुसरा खासदार नाही आहे. त्यांनी चळवळीतनं खासदार की मी आत्ता मी आता 2 वर्ष झालं आणि मी योग्य नाही असं म्हणणं की मी अपक्ष पण निवडून येईल, आणि मला गरजही वाटत नाही की काहीच नाही झालं तर माझी 2020पर्यंत मी राज्यसभेची, त्यामुळे मला अपक्ष माझ्या डोक्यात बिलकुल नाही आहे. आणि मला तेवढं तरी कळतं की अपक्षाला माझ्या वैयक्तिक ताकदीवर मला किती मतं पडतील, किती मतं आवश्यकता असती, आणि अपक्ष हा बेस नाही राहत. मी आता सहयोगी सदस्य होतो, मला भाजपाची माझी काय अवस्था केली सगळ्यांना माहिती आहे, सांगायची गरज नाही. त्यामुळे मी नॅशनल पक्ष एक कुठला तरी राहणार आहे, भाजप किंवा काँग्रेस. अशा पद्धतीनं पुण्याची खासदारकी मिळवण्यासाठी संजय काकडे काठीनं घोंगडं घेऊन लोकसभेच्या जत्रेत निघालेत खरे, पण अजूनही आघाडीने त्यांचं तिकीट कन्फर्म केलेलं नाहीये बरं का. त्यामुळे बघूयात संजय काकडे आघाडीचं तिकीट मिळवण्यासाठी आणखी काय काय जुगाड करतात ते. तोपर्यंत काकडेंच्या भेटीगाठींचे हे आकडे असेच वाढत राहणार एवढं मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मावळचे सेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या संभाव्य उमेदवारीला चक्क भाजप पदाधिकाऱ्यांनीच उघडपणे विरोध करायला सुरुवात केली, आणि त्यामुळे युती होण्याआधीच या मतदारसंघात भाजप आणि सेना नेत्यांमध्ये चिखलफेक सुरू झाली आहे. पण निवडणुकीच्या तोंडावर खासदार बारण्यांना असं खिंडीत गाठण्यासाठीचा हा डाव आखणारा नेमका सूत्रधार कोण आहे, याची चर्चा सध्या उद्योगनगरीत रंगली आहे. मावळ हा लोकसभा मतदारसंघ तसा निर्मितीपासूनच शिवसेनेच्या ताब्यात राहिला आहे. मात्र आता शिवसेनेच्या या अभेद्य गडाला
त्यांच्याच मित्रपक्षाने म्हणजेच भाजपनं सुरुंग लावण्याचे मनसुबे रचलेत. कारण पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी खासदार बारणे यांच्या संभाव्य उमेदवारीला उघडपणे विरोध केला आहे. मात्र बारणेंच्या उमेदवारीला केवळ भाजप नगरसेवकांनीच विरोध केला आहे असं नाही आहे. 3 महिन्यापूर्वी चक्क मुख्यमंत्र्यांनीही भर सभेत बारणे यांना असाच धमकीवजा इशारा दिला होता. काही लोकांनी आम्हाला प्रश्न विचारला, ते म्हणाले तुम्ही मावळ आणि शिरूर मध्ये या ठिकाणी सभा घेताय, तुम्ही या ठिकाणी लोकसभेची तयारी करताय, याचा अर्थ तुमची युती आता संपली आहे का? आमचं एकच सगळ्यांना सांगणं आहे, मावळ आणि शिरूर मधनं तेच खासदार निवडून जातील जे नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील. तुम्ही जर नरेंद्र मोदींना पाठिंबा देणार असाल तर मित्र पक्षाच्या खासदारांना देखील पाठव, पण नरेंद्र मोदींना पाठिंबा देणार नसाल तर या ठिकाणी बघा समोर 2 फोटो लागलेले आहेत, दोघांच्याही मागे संसदेचं चित्र आहे. संसदेपर्यंत आमचेच खासदार या ठिकाणी आम्ही पाठवल्याशिवाय राहणार नाही. पिंपरी आणि चिंचवड मधल्या नगरसेवकांनी एकत्रितपणे माननीय गडकरी साहेबांना विनंती केली, मावळमध्ये जर श्रीरंग बारणेला जो उमेदवारी दिली तर त्यांच्या पराभवाला भारतीय जनता पार्टीला जबाबदार धरू नये. की मावळ मतदारसंघ जर युती जर करणारा असाल तर भारतीय जनता पार्टीला घ्या, कारण भारतीय जनता पार्टीचाच खासदार या मतदारसंघामधून निवडून येऊ शकतो. अशा पद्धतीची विनंती आम्ही पक्ष नेतृत्वाला केलेली आहे. मावळमध्ये एकीकडे पार्थ पवारचं आव्हान नेमकं कसं रोखायचं या विवंचनेत खासदार श्रीरंग बारणे असतानाच मित्रपक्ष भाजपनेच त्यांच्या उमेदवारीला विरोध केल्याने सेनेची डोकेदुखी आणखीनच वाढली. कारण भाजपाचे सध्याचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचा बारणे यांनी याआधी पराभव केला होता. तोच राग मनात धरून जगताप यांनीच बारणे विरुद्ध हे कुंभाट रचल्याचं बोललं जात आहे. त्यावेळी भाजप सेना युतीच्या पाठिंब्यावर जगताप यांचा बारणे यांनी पराभव केला होता. निश्चितच लक्ष्मण जगताप यांना ह्या पराभवाचे उट्टे काढायचे आहे, परंतु ती संधी त्यांना भाजप शिवसेना वेगवेगळे लढली तरच मिळणार आहे. जर युती नाही झाली तरच ते भाजपच्या वतीने उमेदवार म्हणून उभे राहू शकतात. पक्षांनी त्यांना ती संधी दिली तर ते निश्चितच उभे राहतील आणि ते निश्चितच बारणे यांच्या समोर मोठं आव्हान उभं करतील असा लक्ष्मण जगताप यांच्या पदाधिकाऱ्यांचा आणि निकटवर्तीयांचा सुद्धा दावा आहे. मला त्यांना आठवण करून द्यायची की मागच्या वेळी देखील माननीय श्रीरंगाप्पा बारणे हे शिवसेना भाजप युतीचेच उमेदवार होते आणि त्यांच्यासमोर आजचे जे त्यांचे शहर अध्यक्ष आहेत हेच उमेदवार होते आणि त्यांचा मोठ्या मताधिक्याने लाखोच्या फरकाने माननीय श्रीरंगाप्पा बारणे यांनी त्यांचा पराभव केलेला आहे. आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की पुन्हा एकदा कोणी जरी समोर असला तरी मावळचा गड हा मान्य श्रीरंगाप्पा बारणे हेच काबीज करणार. पिंपरी चिंचवड भाजपमधील सध्याचे बहुतांश पदाधिकारी कधी काळी राष्ट्रवादीच्याच मांडवा खालून गेलेले आहेत. त्यामुळे समजा पार्थ पवार उभे राहिले तर त्यातली काही मंडळी राष्ट्रवादीला छुपी मदत करण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. बरं हे कमी की काय म्हणून आता तर हे भाजपवाले हा असा उघडपणेच बारणेंना विरोध करू लागलेत. त्यामुळे एकाकी पडलेले खासदार श्रीरंग बारणे मावळचा गड नेमका कसा राखतात हे बघणं मोठं औत्सुक्याचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुशांत डुंबरेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. लोकसभा निवडणुकीबाबत सगळ्याच राजकीय पक्षांच्या हालचाली गतिमान झाल्यात. भाजपने तर राज्यातील मंत्र्यांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची चाल खेळायचं ठरवल्याचं समजतंय. कोल्हापूरमध्येही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचं नाव चर्चेत आलंय. राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, खरं तर दादा शिक्षक मतदारसंघातले विधान परिषदेतले आमदार, पण ज्यावेळेला राज्यात भाजप शिवसेनेचं सरकार आलं त्यानंतर चंद्रकांत पाटील नाव राज्यभरात पोहोचलं. राज्यातील मुख्यमंत्र्यांनंतर सगळ्यात वजनदार मंत्री म्हणून दादांना ओळखलं जाऊ लागलं. अमित शहा यांच्या तर ते अगदी जवळचे मानले जातात. आता भाजपच्या रणनीतीनुसार चंद्रकांत दादांना कोल्हापूरमधून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे. याबद्दल अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी गेल्या वर्षभरापासून विधानसभेसाठी किंवा लोकसभेसाठी या ना त्या कारणानं दादांचं नाव चर्चेत राहिलंय. तसं पाहायला गेलं तर मंत्री चंद्रकांत पाटील म्हणजे भाजपवर नितांत प्रेम आणि निष्ठा असणारे नेते म्हणून ओळखले जातात. युती होणार नाही हे गृहीत धरून जर भाजपनं दिग्गज मंत्र्यांनाच मैदानात उतरवायची रणनीती जर पक्षानं ठरवली असेल आणि पक्षाचा जर तसा आदेश आला तर तो नक्कीच चंद्रकांतदादा पाटील डावलणार नाहीत, हे मात्र नक्की.
कोल्हापूरमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय महाडिक हे खासदार आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून प्राध्यापक संजय मंडलिक हे संभाव्य उमेदवार मानले जातात. मात्र युती झाली नाही तर चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीमुळे कोल्हापुरात तिरंगी लढत रंगू शकते. विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील 10 पैकी 6 आमदार हे शिवसेनेचे आहेत. त्यामुळे फडणवीस मंत्रिमंडळात नंबर 2चे मंत्री असले तरी चंद्रकांत दादांना कोल्हापुरात भाजपचा विस्तार करता आला नाही हे सुद्धा तितकंच खरं. कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण हे गटातटामध्ये विभागलेलं आहे. मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे भाजपकडून लोकसभेला जरी उमेदवार असले आणि त्यांच्या विरोधात जर काँग्रेस आघाडीचा उमेदवार आणि शिवसेनेचा उमेदवार असेल आणि जर तिरंगी लढत होणार असेल तर कोल्हापूरचा मतदार हा दादांना कितपत महत्त्व देणार, कसा कौल देणार हे मात्र निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होऊ शकतं. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. त्यामुळे चंद्रकांतदादा पाटील हे दिल्लीत किती वजनदार नेते असले, अमित शहांच्या जवळचे असले तरी कोल्हापुरातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवरती ते आपली पकड निर्माण करू शकले नाहीयेत. त्याच्यामुळे आपण आता ठरवायला हवं की यानंतर यापुढे त्यांच्या बाबतीत काय होऊ शकतं किंवा एकूण त्याचा अंदाज देखील येतो. तर अशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप, शहकाटचं आणि कोण कोणाचं तिकीट कापतंय, कोण कोणाला खंडाळाचा घाट दाखवतंय, या सगळ्या विषयाला घेऊन, या सगळ्या घडामोडींना घेऊन पाहत राहा आमचं हे खास बुलेटिन 2019चा महासंग्राम फक्त न्यूज 18 लोकमतवर.